गेल्या 10 वर्ष मी काम करतोय. त्यापूर्वीच्या 10 वर्षांमध्ये सन्माननीय के.पी. पाटील साहेब काम करतात. त्यांनी असं सांगितलं पाहिजे मी हे केलं होतं आणि ह्या आमदारांनी हे केलं नाही, मी त्यांचं अभिनंदन करेन. दुर्दैवाने यातला कुठलाच मुद्दा न सांगता फक्त व्यक्तिगत बदनामी, व्यक्तिगत द्वेष आणि आपल्याला जमलं नाही पण तरी सुद्धा खोटं बोल पण रेटूल बोल अशा पद्धतीची जी वृत्ती होती त्या वृत्तीची वस्तुस्थिती लोकांसमोर सांगितली पाहिजे. कुणाचा अनादर न करता फक्त वस्तुस्थिती आणि वास्तविकता सुद्धा लोकांसमोर सांगितली पाहिजे. तेच आम्ही आज सांगितलं. गेल्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक माणसाच्या विकासासाठी आम्ही केलेलं काम, त्यामुळं दररोज माझा प्रचार होतो. मग तो पेपरमधून होतोय, मग तो विकास कामांच्या उद्घाटनातून होतोय, वेगवेगळ्या पद्धतीच्या आढावा बैठकीतून होतोय, प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला अथवा प्रमुख नागरिकांना भेटण्याच्या निमित्तानं होतोय. आमदार आपण अथवा मंत्री आपण होतच असतो, परंतु त्याच्यापेक्षा तिथं आपण गेल्यानंतर काय करू शकतोय याचं उत्कृष्ट उदाहरण गेल्या 10 वर्षांमध्ये मी दाखवलंय. मी सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती आमदारकी लढवली आणि जिंकली आणि भविष्यात सुद्धा त्याच लोकांसाठी अविरत काम करणारी या मतदारसंघाला महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट बनवणं यासाठी भविष्यातला जाहीरनामा घेऊन मी काम करतोय. आणि मतदारसंघ नव्हे तर महाराष्ट्रातला सर्वाधिक उत्कृष्ट अशा पद्धतीचं पर्यटनाचं केंद्र म्हणून राधानगरीला बघितलं जाईल आणि त्या माध्यमातून सर्व प्रकारे आमच्या या राधानगरीचा विकास होईल. त्यासाठीची प्रत्यक्ष कृती पुढच्या 5 वर्षांमध्ये करण्यासाठी एक महत्वपूर्ण अजेंडा घेऊन आपण काम करू. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज प्रकाश आंबेडकर यांचा प्रचार शुभारंभ आहे. साहेब काय सांगाल, एकंदरीत आज प्रचार शुभारंभ पार पडलेला आहे, काय प्रतिक्रिया द्याल? या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांना अपेक्षित असणारे अनेक विकास कामं, या सगळ्या कामांसाठी गेल्या 10 वर्षात केलेलं अत्यंत चांगल्या पद्धतीचं परिश्रम आणि त्यानंतर या आजच्या प्रचार शुभारंभासाठी झालेली अलोट गर्दी आणि त्यांच्यातील उत्साह या सगळ्यांचाच अर्थ उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट दिसतंय. मी सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती आमदारकी लढवली आणि जिंकली आणि भविष्यात सुद्धा त्याच लोकांसाठी अविरत काम करणारी या मतदारसंघाला महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट बनवणं यासाठी भविष्यातला जाहीरनामा घेऊन मी काम करतोय. त्या सगळ्यासाठी उद्याच्या 20 तारखेपर्यंत लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचाराचं काम करावं आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हा सर्वांना विजयी करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करावं अशी विनंती सर्व आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना मी करतो. तर बघायला गेलं तर आजपर्यंतची आपली भाषणं बघितली, त्या भाषणांच्या मध्ये शांत, संयमी, अभ्यासू असणारे प्रकाश आंबेडकर आजपर्यंत कधी विरोधकांच्या वरती टीकेला अशा पद्धतीने उत्तर दिलं नव्हतं, पण आज बघायला गेलं तर कुठंतरी बांध फुटलेला बघायला मिळाला. काय सांग? खरं तर बांध फुटणं आणि फोडणं हे बरोबर नाही, परंतु पलीकडच्या बाजूनं आपण सर्वजण उमेदवार आहोत. उमेदवारांनी लोकांसाठी काय करायला पाहिजे हे सांगितलं पाहिजे. गेल्या 10 वर्ष मी काम करतोय. त्यापूर्वीच्या 10 वर्षांमध्ये सन्माननीय के.पी. पाटील साहेब काम करतात. त्यांनी असं सांगितलं पाहिजे मी हे केलं होतं आणि ह्या आमदारांनी हे केलं नाही, मी त्यांचं अभिनंदन करेन. दुर्दैवाने यातला कुठलाच मुद्दा न सांगता फक्त व्यक्तिगत बदनामी, व्यक्तिगत द्वेष आणि आपल्याला जमलं नाही पण तरी सुद्धा खोटं बोल पण रेटूल बोल अशा पद्धतीची जी वृत्ती होती त्या वृत्तीची वस्तुस्थिती लोकांसमोर सांगितली पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी आम्ही सगळी मंडळी काही गोष्टींच्या आचारसंहिता पाळण्याच्या नादात लोकांच्या समोर चुकीच्या गोष्टी ज्या समोरच्या बाजून पसरवल्या जातात त्याचे सुद्धा सर्वसामान्य मतदार बळी पडतील. त्यामुळे वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. कुणाचा अनादर न करता फक्त वस्तुस्थिती आणि वास्तविकता सुद्धा लोकांसमोर सांगितली पाहिजे. तेच आम्ही आज सांगितलं. आज प्रचार शुभारंभ आहे. राधानगरी, भुदरगड, आजरा मतदारसंघ बघितला तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठा आहे. प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे, स्ट्रॅटेजी काय राहणार आहे? गेल्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक माणसाच्या विकासासाठी आम्ही केलेलं काम, त्यामुळं दररोज माझा प्रचार होतोय. मग तो पेपरमधून होतोय, मग तो विकास कामांच्या उद्घाटनातून होतोय, वेगवेगळ्या पद्धतीच्या आढावा बैठकीतून होतोय, प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला अथवा प्रमुख नागरिकांना भेटण्याच्या निमित्तानं होतोय. तो प्रत्येक माणसापर्यंत आम्ही सातत्यानं पोहोचतोय. परंतु 20 तारखेपर्यंत अगदी जे महत्वाचे असे 15 दिवस आहेत त्या प्रत्येक दिवसांमध्ये प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना मी इतकीच विनंती करेन की जीवाचं रान करून प्रत्येक माणसाला आपली भूमिका पटवून देऊया आणि उद्याच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण यशस्वी होण्यासाठी प्रत्येक माणसाचा विश्वास मिळवून आपण ही निवडणूक यशस्वी करूया. निवडणूक म्हटली की आले सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुद्दे. पलीकडून बघायला गेलं तर विकासाच्या मुद्द्यांवरून न बोलता टीकेच्या मुद्द्यांवरती झोड उठवलेली आहे. तुमचे या 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुद्दे कोणते असणार आहे? या मतदारसंघातल्या 25,000 हेक्टर क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली म्हणजे ओलिताखाली आणणं आणि या सगळ्या वाड्या वस्त्यातल्या डोंगर कपारीला सुद्धा हिरवा शालू नेसणं हे माझ्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न आहे. आमदार आपण अथवा मंत्री आपण होतच असतो, परंतु त्याच्यापेक्षा तिथं आपण गेल्यानंतर काय करू शकतोय याचं उत्कृष्ट उदाहरण गेल्या 10 वर्षांमध्ये मी दाखवलंय. त्याच्यामधून मतदारांच्यातला उत्साह वाढलाय. सिंचनाचं क्षेत्र गेल्या
10 वर्षांमध्ये 5,000 हेक्टर पर्यंत आपण नेले. पुढच्या 5 वर्षांमध्ये 25,000 क्षेत्र हे सिंचनाखाली आलं पाहिजे अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण काम आपण करतोय. उद्योग, रोजगार, पर्यटन यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या सर्व उपलब्धता माझ्या मतदारसंघात आहेत आणि म्हणून राधानगरीचा पर्यटन विकास आराखडा आणि राधानगरीचं पर्यटन प्राधिकरण की ज्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि मतदारसंघ नव्हे तर महाराष्ट्रातला सर्वाधिक उत्कृष्ट अशा पद्धतीचं पर्यटनाचं केंद्र म्हणून राधानगरीला बघितलं जाईल आणि त्या माध्यमातून सर्व प्रकारे आमच्या या राधानगरीचा विकास होईल. त्यासाठीची प्रत्यक्ष कृती पुढच्या 5 वर्षांमध्ये करण्यासाठी एक महत्वपूर्ण अजेंडा घेऊन आपण काम करतोय. खरं बघायला गेलं तर निवडणूक म्हटली तर टीका आली, टिप्पणी आली, पण टीका आणि हे सगळं बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढणार आहे अशा पद्धतीचं मत विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेलं आहे. तुर्तास तर या व्हिडिओ मी थांबतो. केके चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित. धन्यवाद. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना